आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष मेष राशीसाठी कसे असेल। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि कामाच्या ठिकाणी मान सन्मानही मिळेल। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आणि मालमत्तेमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ काळ असेल। मे आणि जून महिन्यामध्ये करिअरमध्ये गती मिळेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यशही मिळेल। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे, तसेच भावनिक मुद्द्यांवर संयम ठेवावा लागेल। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्कृष्ट धनलाभ होईल आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि प्रवासाचे योग दिसत आहेत। आता पाहूया या वर्षी मेष राशीने काय करावे आणि काय करू नये। मेष राशीने या वर्षी धैर्य ठेवावे आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वकच पावले उचलावीत। तसेच आर्थिक बजेट अत्यंत काळजीपूर्वक तयार करावे। मेष राशीने यावर्षी अनावश्यक खर्च करणे टाळावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये। नियमित व्यायाम व आरामाबरोबरच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा। थोडक्यात सांगायचे तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी स्वतःच्या ताकदीला ओळखण्याचे आणि आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाऊन यशस्वी होण्याचे वर्ष आहे। योग्य विचार आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलू शकता। तर मग तुम्ही येणारे 2026 हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात का? श्री स्वामी समर्थ।